तर मित्रांनो, रामदास पाध्ये आणि बोलका बाहुला हे जगविख्यात इक्वेशन आहे. स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. व्हायरल फ्रायडे द हाऊसफुल शोच्या पहिल्या प्रश्नावलीत पहिला प्रश्न, तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे झपाटलेल्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही पहिल्यापासून आहात की कुठे तुम्ही पार्टिसिपेशन तुमचं आलं? नाही, अगदी पहिल्यापासून म्हणजे स्टोरी रायटिंगच्याही आधी मी इन्वॉल्ड आहे. कसं? कारण महेश कोठारे माझ्याकडे आले होते जी. आणि ते म्हणाले मी असा एक हॉरर चित्रपट काढतोय की त्याच्यात बाहुला जो आहे तो सगळी कामं करतो. म्हणजे जेव्हा कॉन्सेप्ट कन्सिव्ह होत होती, कॉन्सेप्ट त्यांना डोक्यात होती, त्यावेळेला तो म्हटलं त्यांनी की असं आहे आणि हे कठीण आहे आणि हे तू करू शकशील का? ओके. तू जर हो म्हणालास तर हा चित्रपट मी सुरू करू शकेन, नाहीतर मी दुसरा चित्रपट काढतो. आणि लगेच सुरू केलं? नाही, मी सांगितलं मी त्यावेळेला अमेरिकेला जात होतो 8 दिवसांनी. अच्छा. तर मी सांगितलं 8 दिवसात मी अमेरिकेला जातोय, पण अमेरिकेत याचा विचार करतो मी आणि आल्यावर आपण भेटूया. म्हणजे रामदास पाध्ये आणि त्यांचे लाईव्ह कार्यक्रम हे तेव्हा अफाट चालायचे. आमच्या लहानपणापासून आम्ही बघतोय की रामदास पाध्ये टेलिव्हिजनवरती आल्यावर आम्ही ओ माय गॉड आणि चिकटून जायचो आम्ही दूरदर्शनवरती. तर तुमचे ऑफकोर्स प्रोफेशनल कमिटमेंट्स जगविख्यात आहेत आणि जगभर तुम्ही प्रवास करत असाल. त्यामध्ये हा चित्रपट येणं आणि तेव्हा तुम्ही अमेरिकेत होता. मग अमेरिकेतून आल्यानंतर तुम्हाला किती वेळ? 2 महिन्यानंतर अमेरिकेतून आलो आणि महेशला घरी बोलावून घेतलं आणि मी सांगितलं आपण हा चित्रपट नक्की करतोय. ओके. पण मला 3 ते 3.5 महिने याच्यासाठी अवधी पाहिजे. 3-3.5 महिने? ओके. द रिझन? मी त्याला सांगितलं की हा जो बाहुला आहे तो मला बनवायचा आहे. ओके. नवीन बनवणार आणि त्याच्यासाठी मला वेळ पाहिजे. ॲज अ इंजिनियर मला विचार करायला लागेल की आतली कन्स्ट्रक्शन कशी करायची. आणि तो म्हणाला मग तू जर हो म्हणत असशील तर सुरू. आपण 3.5 महिने थांबलो. ओके. पण मला असं वाटतं सर, मी ऐकलंय की तुम्हाला या कॉन्सेप्टसाठी म्हणजे त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं सिनेमाचं, त्या एक्सप्लेनेशनवरती विसंबून तुम्ही मग तुमच्या कल्पनेप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे जे बाहुले त्यांच्या विजनला साकार करण्यासाठी ते बाहुले बनवण्यात आले. ते किती बाहुले बनवले ते? नाही, मी म्हणजे सगळे एकसारखे तात्या विंचू 9 बनवले. ओके. 9 बाहुल्या. आणि 9 बाहुल्या म्हणजे नुसत्याच बाहुल्या नाही, प्रत्येकाचं टेक्निक वाईज. कारण मला नंतर त्यांनी स्टोरी ऐकवली ब्रीफ. अच्छा. सीन बाय सीन, म्हणजे संवाद नव्हते लिहिलेले. तर त्याप्रमाणे मी नोट डाऊन केलं की मला कुठल्या कुठल्या बाहुल्यांचं याच्यात इन्व्हॉल्व करता येईल. म्हणजे एक तर शब्दभ्रमी बाहुली, व्हेंट्रिलॉक्विस्ट बाहुली, एक स्ट्रिंग पपेट, एक रॉड पपेट, एक ग्लोव पपेट, एक मपेट. तेवढं म्हणजे असे 9 प्रकारचे 9 तात्या विंचू, प्रत्येकाचं काम वेगळं होतं. अच्छा. म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे आम्ही जेव्हा एकच तात्या विंचू बघतो, पण टेक्निकली प्रत्येक सीनला वेगळा तात्या विंचू यूज केलेला आहे. आणि एवढंच नाही तर मी मुद्दाम पुढे गेलो आणि मी सांगितलं हा शब्दभ्रमाचा कार्यक्रम नाहीये, हा पपेट ऑपरेटिंगचा आहे. तो महत्वाचा भाग. म्हणून एका माणसाने ऑपरेशन होणार नाही, त्याच्यासाठी 2 माणसं लागतील. आणि 2 माणसं म्हणजे मग मी साईला अपर्णा करते, आम्ही दोघं मिळून तिथे तो कार्यक्रम आम्ही लपून राहून करू. सर, पण 9 किंवा 9 तात्या विंचू, पण पेमेंट एकच होतं टेक्निकली. येस. जी जी. पण मला एक सांगा अपर्णाजी, जगविख्यात म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री असते. तर तुम्ही दादाच्या मागे नसून खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रोफेशनल कमिटमेंट्स किंवा ह्या चित्रपटाच्या मागे तुमचाही हात होता. तर तुमचा ह्या सिनेमाशी कसा संबंध? हातावरूनच आठवलं की मी हातांच्या मोमेंट खूप केल्या होत्या. वाव. म्हणजे लेट मी टेक अ चान्स. म्हणजे बाहुल्याला सुद्धा हातावरती नाचवायचं आणि नवऱ्याला पण. जी जी.
नाही, हा अनुभव खूपच वेगळा होता. याचं कारण असं की रंगमंचावर ज्या मोमेंट ज्या आपण करू शकत नाही, की बावला पाईप चढतो, बावला तुरुंगात हे करतो, हो. बावला आणखीन काय काय खून करतो, हे सगळं आपण रंगमंचावर आम्ही दाखवूच शकत नाही, कारण खूप मर्यादा आहेत या कलेला. Of course. की बावली हातात घेऊन, पण ह्याच्यात खूप नवनवीन उड्या मारायच्या, बावला तिचा गळा धरतो, बावला गाडीवरून चालतो, हे उडतो. सगळं करण्यासाठी उडतो, हे सगळं दोघांची गरज होती. अच्छा. आणि तो असा हात वगैरे करायचा, त्याच्यासाठी मी वेगळी बाहुली बनवली होती, मगाशी हो सांगितलं. हो तर मी बऱ्याच वेळा हाताच्या मुवमेंट केल्या, परंतु हात, त्याचं डोकं आणि पाय ह्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन होणं खूप महत्वाचं होतं. वा वा. म्हणजे मराठी चित्रपटातलं बजेट एकतर खूप छोटं असतं आणि बरोबर. त्या बजेटमध्येच ते सगळं आपल्याला करायचं बरोबर. असतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही अॅनिमेशनचा जेवढा खर्च होता तो हो. सगळा वाचवला की. हा, म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी. ऑफकोर्स येस. आणि आम्हाला कुठेही असं जाणवत नाही की ते इज नॉट ॲट ऑल ॲनिमेटेड. बरोबर. हीच तर त्याची गंमत आहे. हो. आणि हे या पद्धतीचं पपेट हालचाल करणं हे खरंच चॅलेंजिंग होतं. मला तेच विचारायचं आहे. सर, तुम्ही दोघे जेव्हा या चित्रपटात सामील होतात, दोघांना बाहुले ऑपरेट करायचे. हा. प्रत्येक बाहुल्याला तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या सीन मध्ये ऑपरेट हो करता. हो. तर त्याला किती मेहनत लागली? म्हणजे त्याला प्रॅक्टिसला वेगळा हो. वेगळा काळ आणि सेटवरती वेगळा काळ असं होतं का? नाही, ह्या सगळे जे बाहुले वेगळे वेगळे बनवले त्याची घरी मी प्रॅक्टिस केलीच होती. ओके. मग त्याच्या अगोदर तुम्हाला डायलॉग दिले होते. डायलॉग dialogue वरती मग डायलॉग तर म्हणजे ते तर तो बोलण्याचा भाग मी केलाच. अच्छा. आणि अगदी तुम्हाला म्हणजे सांगायला मला आनंद वाटतो, काही ठिकाणी एवढं माझं उत्स्फूर्त आणि चांगलं झालंय की स्वतः दिलीप प्रभावळकरनी सांगितलं, अरे रामदासनी खूप छान केलंय. वा वा. म्हणजे याच्यापेक्षा आणखीन काही मला अप्रतिम. पण ऑपरेटिंग अतिशय महत्वाचं होतं आणि अगदी ऑड पोझिशन मध्ये राहून आम्ही ते ऑपरेटिंग केलेलं की आहे. आपल्या मराठी माणसाची विशेषतः मराठी कलाकाराचं कसब आहे हो. की जिथे तुम्हाला रिसोर्सेस नसतात बरोबर. तिथे तुम्ही तुमचं कसब लावता आणि ते तिथे विजय होतो त्या scenes. आणि काय माहितीये का, त्याच्यासाठी तुम्ही जी कला करत असाल ना त्याच्यावर तुमचं मनापासून प्रेम प्रेम पाहिजे. असेल. वा वा वा. त्याच्याशिवाय हे नाही जमत. म्हणजे शूटिंग नंतर मी अगदी थकून खोलीत झोपून राहायचो, पण ते जे 10-12 तास असतील तिथे एवढी एनर्जी आमच्या दोघांच्यात यायची की म्हणजे ते माझ्या वडिलांचे पडद्यावर आशीर्वाद दिसतंय. आहेत. नाही, किंवा- पडद्यावर दिसतेच. आपण मॅडम पाध्ये साहेब, ह्या 9 तात्या विंचूंना बनवताना तुम्हाला किती मेहनत लागली आणि ती किती कठीण होतं ते? हम्म. किती कठीण? काय माहिती का, प्रत्येक टेक्निक वेगळ्या पद्धतीने करायला लागतं. ओके. तर एक तो मातीतून असं तात्या विंचू येतो, कदाचित तुम्हाला हो, तो आठवत scene आहे. असेल. तर त्याच्यासाठी आम्ही मातीत स्वतःला गाडून घेतलं होतं. आम्ही म्हणजे आपण आम्ही दोघे? दोघांनी. हो. दोघांनीही प्लास्टिकचे कपडे दिले होते मला ओके. आणि त्याच्यावरती असं प्लास्टिक घालून त्याच्यावरती पुन्हा माती होती घातलेली आणि नंतर एकदम तो वरती येतो विथ साऊंड इफेक्ट. विथ साऊंड इफेक्ट. अर्थात Okay. मला मी हा. बोलत अरे ओम फट स्वाहा हो, हो. असं म्हणजे काय बावला जे- जिवंत होण्यासाठी आपल्या पुरून घ्यायला लागलं. जी 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 जी. ओके. म्हणजे एकापेक्षा एक. आता तुरुंगातून तुम्हाला जमिनीवरनं तो एकदम उठून असा उभा राहतो, जी. तर त्याच्यासाठी अख्खा डबल फ्लोअर बनवलेला होता सेट डिझाईन. वेगळा सेट वेगळा केला set. होता. अख्खा 2 फुटाचं अंतर खाली जमिनीच्या ओके. आणि दोघही आम्ही आत झोपून ते ऑपरेट केलेले आहे. असं प्रत्येक म्हणजे आता स्ट्रिंग पपेटला तुरुंगातून असं तात्या विंचू चालत 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 येतो, जी. तर लाईटमन जिथे काम करतो वरचे वरच्या फळीवर. 15 फुटाच्या वरती, त्याच्यावर आम्ही दोघही दोऱ्यांनी तो तात्या विंचू Operate केला. ऑपरेट केला आणि तो खालून चालत होता. ओ माय गॉड. म्हणजे आम्हाला जो पडद्यावरती तात्या विंचू दिसतो त्याच्या मागे हे 4 हात होते. हो. हा, म्हणजे त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. प्रत्येक कुठलाही सीन तुम्ही घ्या, त्याच्या मागे आम्ही कौलावरचं शेवटचं शॉट आहे जी, तो जी. दोघं ते कौलावर मारामारी करतात मारामारी वगैरे, आम्ही दोघही कौलाच्या खाली
झोपून ते केलेलं आहे. पण आपण मॅडम आणि पाध्ये साहेब हॅट्स ऑफ टू यू. नाही, म्हणजे तात्या विंचूंना जेव्हा जेव्हा चित्रपटगृहात टाळ्या मिळाल्या आहेत, तो विजय तुमचा आहे. जवळजवळ 50-60 दिवसांचं शूटिंग असेल, तर त्या शूटिंगच्या सेटवर आपल्यासोबत ह्या सिनेमाचा गाभा म्हणजे विजू मामा आणि लक्षा मामा एकत्र होते. तर यांचं इक्वेशन म्हणजे एक तुफान असणार, आतंक असेल विनोदाचा. बरोबर. तुमचा अनुभव काय? नाही, मजा वाटत होती. खूप मजा आणि लक्षाची गंमत वेगळी, विजूची गंमत विलक्षण विलक्षण. ओके. तर असं एक सीन आहे, त्या पलंगावर लक्ष झोपलेला आहे आणि तात्या विंचू छातीवर बसून गळा धरतो. तर हा सीन करताना पलंगावर लक्ष होता आणि पलंगाच्या खाली आम्ही दोघं लपून ऑपरेट करत होतो. तर लक्ष म्हणाला, काय ही भाग्यवान जोडप आहे रे, अरे साला पैसे पण घेतात आणि वर मजा पण मारतात. वा वा वा, खूप वाईट. मामा हे करू शकतो. येस. नाही, आणि गंमत वाटते. तर विजूची आणखीन तरा वेगळी, विजय चव्हाणची काय आहे, मला सुदैवानी किंवा दुर्दैवानी मला कसलंच व्यसन नाही. आयडल असेच असतात. मला फक्त सेटवर ताक खूप लागायचं, मला सारखी तहान लागायची आणि मला ताक, मी जरा झालं की मला ताक द्या रे, ताक द्या. तर माझं जरा काही चुकलं की काही रिटेक व्हायचे, तो विजू लगेच म्हणायचा, अरे त्याला ताक चढतं रे, तुम्ही ताक द्या त्याला, त्याच्याशिवाय शॉट होणार नाही त्याचा. असे खूप गमती आहे. आणि लक्ष्मीकांतचा एक उत्स्फूर्तपणाचा नमुना म्हणून सांगते, एक कोणतरी मुलगी आली होती नवीन इंडस्ट्रीत आणि ती थोडीशी अशी मराठी तिचं जरा वेगळं होतं. तर तिने सांगितलं, माझी आई आहे ना ती इंदौरची आहे, इंदौरची आहे. मग लक्ष्मीकांत पटकन बोलला, मग बाप काय आउटडोअरचा. मला घेतला आयच्या वेळी एवढा असं काय आपण करतोय काम असं वाटा, एवढी मजा असायची. ते एवढी मेहनत असायची पण तेवढंच रिलॅक्स व्हायला व्हायचं. मजा आहे. वाह वाह. म्हणजे आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम फक्त मुलाखत नाहीये, तात्या विंचून आम्ही खूप जवळून अनुभवलाय. झपाटलेला हा इतका झपाटलेला असेल हे आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि त्याला तुम्ही तेवढं जिवंत आत्मा ओतला, त्याच्यामुळे तो चित्रपट तेवढा मोठा साध्य झाला. बरोबर. आणि महेश कोठारेंबरोबर जेवढं इक्वेशन या सिनेमाचं आहे, तेवढंच तुमचं कॉन्ट्रीब्युशन ह्या सिनेमाला आहे हे ह्या मुलाखतीतून लोकांना कळेलच. नाही, सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांचा पाठिंबा होता आणि एक जीव, असं मी म्हणेन की प्रत्येकाने असं एक जीव राहून ते काम केलेलं आहे. ऑफकोर्स येस, इट्स कॉल्ड फायनली अ टीम वर्क. येस. अप्रतिम आणि चपखल शब्द सांगायचं म्हणजे इट्स लार्जर दॅन लाईफ. सर, तुमचं कॉन्ट्रीब्युशन ह्या क्षेत्रासाठी म्हणजे व्हेंट्रोलोकिझम क्षेत्रासाठी एवढं आहे की तुमच्या कार्यासाठी मी फक्त नमन करू शकतो, मानाचा मुजरा करू शकतो. मी काय सांगू, म्हणजे माझ्यासारखे कित्येक महाराष्ट्रातले कलाकार, भारतभरातले कलाकार, त्यांचं बालपण तुम्ही समृद्ध केलंय. तुम्ही दूरदर्शन, तुम्ही किलबिल आणि ह्या ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या जमान्यापासून आम्ही तुम्हाला बघतो आणि आपण तसेच्या तसेच आहात. अजून एक गोष्ट, तुमचा प्रवास हा लाईव्ह शो, लाईव्ह पपेट शो किंवा लाईव्ह व्हेंट्रोलोकिझम शो, अमेरिका, लंडन, कॅनडा, आम्ही जेव्हा जातो तिकडे तेव्हा तुमचे पोस्टर्स आम्ही बघत असतो की तुमचे आत्ताच कार्यक्रम होऊन गेले. तर हा लाईव्ह शो पासून टेलिव्हिजन, सिनेमा, झपाटलेल्यासारखा लार्जर दॅन लाईफ इमेज असणारा सिनेमा, त्याच्यामध्ये तुमचं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन. सर, आपल्याला नाही का वाटत की तुम्ही या क्षेत्रासाठी एवढं योगदान दिलेलं आहे आणि तुमचं हे कार्य कुठे ना कुठेतरी दुर्लक्षित राहिलंय? दुर्लक्षित इन द सेन्स, लोकांना कितीतरी पुरस्कार मिळालेले आहेत. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फिल्मफेअर पुरस्कार, बट मी या कार्यक्रमाच्या म्हणजे व्हायरल फ्रायडे द हाऊसफुल शोच्या या मंचावरून बघणाऱ्या माझ्या सगळ्या दोस्त मित्रांना आणि सगळ्यांना विनंती करू इच्छितो की या जोडगोळीला, यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, या क्षेत्रातल्या जबरदस्त कॉन्ट्रीब्युशनसाठी पद्मश्री पुरस्कारासाठी विचार व्हावा. हे मी नवीन प्रभाकर ह्या कार्यक्रमाद्वारे मी सरकारला गाऱ्हाणं घालतोय की प्लीज ह्याच्याकडे दुर्लक्ष नका होऊन देऊ, कारण ही जोडगोळी ही सर्वांसाठी, म्हणजे मला वाटतं
तिसऱ्या पिढीपर्यंत तुम्ही आम्हाला इन्स्पिरेशन दिलेलं आहे. हा म्हणजे आणि काय माहितीये का, हे मी का करू शकलो हा महत्वाचा भाग आहे. प्लीज. सगळ्या कुटुंबाचं मला पाठिंबा होता. म्हणजे अपर्णा आहे, माझी मुलं सत्यजित, परीक्षित, माझी सूनबाई, एवढंच नाही तर माझी नात देखील आता रशियामध्ये जाऊन आली, कार्यक्रम करून आली. पण माझे भाऊ बहीण हे प्रत्येक जण आज देखील याच्यात अजिबात अतिशयोक्तीने, आज देखील माझा कुठे कार्यक्रम झाला किंवा टेलिव्हिजनवर आलं, सिनेमा आला की प्रत्येक भाऊ बहीण सगळ्या घरातल्या माणसांना वाटतं आम्हीच केलं ते. वा वा. हे भाग्य मला सुदैवाने मिळालं आणि या कलेवर मला अतोनात प्रेम आहे. मी माझ्या स्टुडिओत बाहुली ज्या वेळेला बनवत असतो, सुदैवाने मी बाहुल्या बनवतो आणि जगभर जातात. बाहुल्या बनवताना माझ्या मुलाला म्हणजे सत्यजितला, तो CA आहे, त्यामुळे त्याचं वेगळं गणित असतं. तर मी सांगितलं कधीही पैशाचा उल्लेख माझं काम करताना करायचा नाही. एक पैसा मिळाला, 10 रुपये मिळाले, 100 रुपये मिळाले, माझ्या दृष्टीने ते अर्थशून्य आहेत. मी माझं काम मन लावून करणं. वा. त्यामुळे मला थोडंफार यश मिळालं. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाची परंपरा आहे की आपल्याला जे जे पाहुणे लाभतात आणि आपल्या भाग्यानं सौभाग्यानं म्हणा त्यांची इथे हजेरी असणं हे आपल्यासाठी खूप खूप भाग्याचे क्षण आहेत. तर हे मोमेंटोज आम्ही क्रिएट करतो. जेव्हा जेव्हा आपल्यासारखे सेलिब्रिटीज आमच्या कार्यक्रमाला येतात त्यांची स्वाक्षरी ह्या तिकिटावर आम्ही घेतो आणि हे झपाटलेला मोमेंटो आहे. हे तिकीट आपल्यासाठी क्रिएट केलं तिकीट. वा. आणि हे मोमेंटो आमच्या सेटवरती लागणार आहे. अरे वा. अरे वा, नवीन कल्पना आहे. जी. Here we go. मित्रांनो, आताच पाध्ये सरांच्या म्हणण्याप्रमाणे जर यांचा शॉट ओके झाला नाही तर विजू मामा तिकडून ओरडायचा का रे यांना ताक द्या रे, ताक द्या. तर पाध्ये सर, शॉट एकदम ओके झालाय. कार्यक्रम अतिशय सुंदर केला, तुम्ही रंगवला. तर आजच्या ह्या सुवर्ण मध्यावर आम्ही तुमच्यासाठी पेश करीत आहोत ताक. अरे क्या बात है. वा 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 वा. अरे धन्यवाद धन्यवाद. अगदी चांगलं काम केलं तुम्ही पण. अरे वा वा. ताक से ताक मिला. आपण मॅम, पाध्ये साहेब, आपण आतापर्यंत सगळं त्या झपाटलेल्याबद्दल बोललो, तात्या विंचूंबद्दल बोललो, महेश कोठारेंच्या त्या सिनेमाबद्दल बोललो, पण महेश कोठारेंचा त्या झपाटलेला, झपाटून टाकणारा जो तात्या विंचू आहे, तुम्ही तो आत्मा त्याच्यात ओतला. तात्या विंचू कुठे आहे? नाही, काय माहितीये का, तो काही इथे आणू शकलो नाही, तो वेगळ्या पद्धतीने करायला लागतो आणि मी तात्या विंचू काय इथे आणलेला नाही आहे. हे बघा, तात्या कुणाला म्हणताय? बर बाबा, तात्या राव. तात्या राव काय? मी काय सावरकर आहे का? बर बाबा, विंचू साहेब. साहेब कुणाला म्हणताय? महाराष्ट्रात साहेब फक्त एकच होऊन गेले, दुसरे साहेब होणे नाही. तुम्हाला काय म्हणायचं तरी काय? विंचू साहेब नाही, तात्या विंचू. बरं बरं तात्या, जरा मी तुम्हाला एक दोन प्रश्न विचारू का? विचारा, पण लवकर विचारा, वेळ संकट आली आहे. नाही, काय माहितीये का, तुम्ही तो झपाटलेला मध्ये असा मोठा एक लांब लचक मंत्र म्हटला होता. तो मंत्र एका दमात एका श्वासात म्हणणं कसं काय शक्य झालं तुम्हाला? ते मंत्र गणायचं एक तंत्र आहे. बर. आणि ते तंत्र एक संत्र खाल्ल्यावर अवगत होत. मग जरा आपल्या प्रेक्षकांना जरा आपण मंत्र म्हणून दाखवा ना. म्हणीन, पण त्याआधी मला बोलायचंय. काय? हा आपला कार्यक्रम तुम्ही बघणार आहात ना? नक्की बघा, आणि नाही बघितला तर करून टाकीन. ओम फट स्वाहा.
सर, थँक्यू सो व्हेरी मच. दिस इज द ओनली वर्ड वॉट आय कॅन नाही. अटर फॉर यू. अँड मी मनापासून तुमचे आभार मानतो. व्हायरल फ्रायडे द हाऊसफुल शोच्या या मंचावर मी श्रीमान आणि श्रीमती रामदास पाध्ये यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद, आपण इथे आलात धन्यवाद. आणि आमच्या धन्यवाद. कार्यक्रमाची शोभा वाढवली. सगळ्यांना थँक्यू धन्यवाद. सो व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सर.